मोठी बातमी आखाती युद्धानंतरचा सर्वात मोठा नरसंहार सध्या इराकमध्ये सुरू आहे। इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया या नावाच्या अल कायदाचं समर्थन असलेल्या दहशतवादी गटानं इराकमधल्या तिक्रित आणि मुअस्सल या शहरांवर कब्जा केला आहे। या शहरात पकडलेल्या इराकी सैनिकांना गोळ्या घालून एकत्रितरित्या ठार मारल्याचे काही फोटोग्राफ्स दहशतवाद्यांनी प्रसिद्ध केले आहेत। इराकच्या लष्करी प्रवक्त्यांनी हे फोटो खरे असल्याचं मान्य केलंय। ISI या दहशतवाद्याच्या संघटनेनं आतापर्यंत 1700 इराकी सैनिकांचा नरसंहार केल्याचं म्हटलंय। दहशतवादी शिया नागरिकांनाही मारत असल्याची माहिती मिळते। ISIनं शहरांवर कब्जा केल्यावर आता इराकच्या सरकारने ही शहरं दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी कारवाईला सुरुवात केली आहे। सौदी अरेबिया ते सिरिया आणि इराणपर्यंत सुन्नी पंथाचं वर्चस्व राहावं अशी या दहशतवादी संघटनेची विचारसरणी आहे। दरम्यान अमेरिकेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। ISIचा निपात करण्यासाठी अमेरिकेनं USS जॉर्ज W बुश ही विमानवाहू युद्धनौका इराणच्या आखातात तैनात केली आहे। इराक एअरफोर्सनं आता तिक्रित आणि मुसल ही शहरं ताब्यात घेण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे बॉम्बिंगला सुरुवात केली। एकूणच इराकमध्ये प्रचंड नरसंहार सुरू आहे। IS या संघटनेनं ही 2 शहरं ताब्यात घेतलेली आहेत। आपण पाहतोय दरम्यान 1700 इराकी सैनिकांना मारल्याची ही माहिती मिळते। खरं तर फार मोठा नरसंहार या ठिकाणी हा सुरू आहे। दरम्यान अमेरिकेच्या मदतीने इराण या सगळ्या संकटावर उत्तर देईल अशी शक्यता आहे। त्या संदर्भात लष्करी कारवाई सुरू झाली आहे। पण या दृश्यांमधून आपण समजू शकतो की इराकमध्ये किती भीषण परिस्थिती ओढवलेली आहे। दरम्यान शिया नागरिक असतील किंवा एकूणच सैनिकी नागरिक असतील या सगळ्यांनाच आता दहशतवादी लक्ष्य करतायत। 1700 इराकींना मारल्याची ही या ठिकाणची माहिती मिळते आहे। दरम्यान या सगळ्या युद्धाचा भारतावर होणारा परिणाम पहा। तेल आयातीवर फार मोठा परिणाम होऊ शकतो। दरम्यान आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढू शकतात। कच्च्या तेलाचा भाव $107 बॅरलपर्यंत पोहोचलाय। तेल आयातीवर याची परिणाम होण्याची ही शक्यता आहे। पेट्रोल डिझेलचे भाव भडकण्याची चिन्ह आहेत। सगळ्यात मोठी बातमी आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार निळू दामले आपल्यासोबत आहेत। दामले सर, स्वागत सर। सध्या पाहिलं तर इराकमध्ये प्रचंड नरसंहार सुरू आहे। IS या संघटनेनं 2 शहरही ताब्यात घेतली आहे। एकूणच काय सांगाल? हे खरं म्हणजे हे कधीतरी होणार होतं। 2011 मध्ये ज्यावेळी अमेरिकन सैन्य तिथून बाहेर पडलं त्यावेळी इराक हे अराजकाच्या उंबरठ्यावरच होतं। इराकमध्ये हे 2 मोठे जे काय म्हणूया गट आहेत, इस्लाम, एक शिया आणि सुनी, यांच्यामध्ये कायम मारामारी चालू आहे। आणि इराक हे इराणला लागून आहे आणि इराकमध्ये खरं शिया बहुमतात आहेत, म्हणजे त्यांची बहुसंख्या आहे आणि तिकडल्या सुन्नींना ते नको आहे आणि त्यामुळे ही मारामारी त्यांची आपसामध्ये सतत चाललेली असते। दुर्दैवाने अमेरिकेने ज्यावेळी तिथे वर्चस्व स्थापन करून युद्ध केलं त्या काळामध्ये आळीपाळीने दोन्ही गटांना शस्त्र पुरवलेली होती। आता त्यापैकी जो सुन्नींचा गट आहे त्यांची ही जे ISI नावाची संघटना आहे ही आता स्थापन झालेली आहे आणि ही संघटना ही त्या भागावर, म्हणजे त्यांचं म्हणणं असं की त्या सगळ्याच भागात त्यांना त्यांचं राज्य स्थापन करायचं आहे आणि त्यांना अनेक सुन्नी देशांचा पाठिंबा आहे। त्यामुळे एका परीनं हे त्या देशातल्या 2 गटांची भांडण आहे, पण त्याचबरोबर संबंध जगामध्ये शिया आणि सुन्नी यांच्यामधले जे भांडण आहे त्याचंच ते रूपांतर आहे। आणि आज आता तिकडले सुन्नी येथे शियाना मारायला निघाल्यानंतर शिया आता मैदानात उतरलेत आणि त्यांना पुन्हा इराणला मदत करायला अमेरिका सरसावलंय। म्हणजे बघा की एकीकडे अमेरिका आणि इराणची स्वतंत्रपणे बाहेर मारामारी चालू असताना इथे मात्र इराणला मदत करायला अमेरिका पुढे सरसावली। असं हे अत्यंत काय म्हणूया गुंतागुंतीचं असं आंतरराष्ट्रीय राजकारण तिथे चाललंय आणि भारताच्या संदर्भात मला असं वाटतं की त्याला त्या अर्थाने फारसं महत्व आता नाही। याचं कारण असं की आपल्या एकूण तेलामध्ये आता मला नेमका आकडा सांगता येत नाही, पण ते इराकमधलं तेल काय फारसं नाही। आपल्याकडे जे तेल प्रामुख्याने येतं हे या सुन्नी भागातून, सौदी अरेबियामधून वगैरे येतं, परंतु त्या भागावर याचा परिणाम झाल्या कारणाने युद्ध तिथे वाढणार, तणाव वाढणार आणि त्याचा एकूण जगावर परिणाम होतो, यात वाद नाही। नक्कीच एकूणच या युद्धाचे पडसाद केवळ या 2 एका राष्ट्रापुरते किंवा 2 शहरापुरते न राहता सगळ्यावर याचे थोड्याफार प्रमाणात पडसाद येतील हेही तेवढंच कराय। धन्यवाद दामले सर आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक निळू दामले सर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।